राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येतील का, अशी चर्चा सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू आहे. त्याला कारण आहे ते राज ठाकरे यांचं विधान. राज ठाकरे यांनी महेश मांजरेकर यांना मुलाखत दिली होती. त्यामध्ये ते म्हणाले होते की महाराष्ट्र फार मोठा आहे आणि आमच्या दोघांतली जी भांडणं आहेत ती फार किरकोळ आहे. महाराष्ट्र हितासाठी आणि मराठी अस्मितेसाठी आम्ही एकत्र यायला तयार आहोत, असं विधान राज ठाकरेंनी केलं होतं. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी देखील म्हणाले होते की आमच्यातले वाद देखील फार छोटे आहेत, आम्ही देखील हे सर्व वाद विसरायला तयार आहोत. त्यामुळे कुठेतरी दोन्ही ठाकरे बंधू हे पुन्हा एकदा एकत्र येऊन एक दिलानं राजकारण करणार का, अशी चर्चा महाराष्ट्रात आता रंगू लागली आहे. ठिकठिकाणी या दोन्ही ठाकरे बंधूंचे बाळासाहेबांसोबतचे बॅनर देखील झळकू लागले. त्यामुळे कुठेतरी महाराष्ट्राच्या राजकारणाला देखील कलाटणी मिळणार का, अशी चर्चा सुरू झाली आहे. आणि या दोघांच्या विधानानंतर अनेक राजकीय पक्षांमध्ये किंवा राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या गोटामध्ये कुठेतरी खळबळ देखील माजल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. विशेषतः शिंदे गटाकडून चिडचिड व्यक्त केली जाते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना जेव्हा हा प्रश्न विचारला असता त्यांनी चिडचिड व्यक्त केली. तिथे संजय शिरसाट असतील, रामदास कदम असतील, यांच्याकडून देखील जवळपास अशाच काहीशा प्रतिक्रिया आपल्याला येताना पाहायला मिळत आहेत. परंतु प्रॉब्लेम कुठे आहे तर तो म्हणजे मनसेमध्ये. मनसेचे जे नेते आहेत, संदीप देशपांडे असतील किंवा अमय खोपकर असतील, यांनी जे विधानं केली होती ते कुठेतरी या युतीमध्ये स्पीड ब्रेकर ठरणार का, अशी चर्चा होती. कारण संदीप देशपांडे म्हणाले होते, त्यांनी पुन्हा एकदा ते जुनं जे उकरून काढण्याचा प्रयत्न केला की 14 साली काय झालं, 17 साली काय झालं. अमय खोपकर यांनी देखील जाहीरपणे ट्विट करत की ही अभद्र युती होऊ नये हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो, असं ट्विटच त्यांनी केलं होतं. त्यामुळे कुठेतरी मनसेचेच नेते राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना एकत्र येण्यापासून रोखतायत का, अशी चर्चा देखील सुरू झाली होती. संजय राऊत यांनी देखील समाचार घेतला होता. त्यानंतर आता राज ठाकरेंनी आपल्या नेत्यांना सूचना दिलेल्या आहेत. राज ठाकरे सध्या परदेश दौऱ्यावर आहेत आणि त्यांनी आपल्या नेत्यांना अशा सूचना केल्या आहेत की 29 तारखेपर्यंत कोणीही युतीच्या विषयावर भाष्य करू नका, हा संवेदनशील विषय आहे. खरं तर राज ठाकरेंनी एक सूचक सिग्नलच म्हणता येईल, सिग्नलच दिला होता की सकारात्मक तो प्रतिसादच असू शकतो की जे दोन्ही ठाकरे बंधू दुरावलेले आहेत ते पुन्हा कुठेतरी एकत्र येतील, यासाठी त्यांनी एक प्रकारचा तो सूचक संदेशच दिला होता. परंतु या मनसेच्या नेत्यांच्या प्रतिक्रियेनंतर पुन्हा कुठेतरी या दोन्ही भावंडांमध्ये दुरावर तर होणार नाही ना, अशी देखील चर्चा रंगू लागली होती. परंतु राज ठाकरे यांनी आपल्या नेत्यांना एक प्रकारचा सज्जड दमच म्हणू शकतो, दम दिलाय की 29 तारखेपर्यंत तुम्ही या विषयावर भाष्य करू नका. 29 तारखेला मी जेव्हा महाराष्ट्रात येईल तेव्हा मी या विषयावर भाष्य करेल. आणि जेव्हा आता तीच उत्सुकता संपूर्ण महाराष्ट्राला आहे की जेव्हा राज ठाकरे हे मुंबईत येतील, महाराष्ट्रात येतील आणि या विषयावर आता राज ठाकरे नेमकं काय बोलणार, कारण यावरच पुढचं चित्र हे अवलंबून असेल. ठाकरे गटाकडून कुठेतरी सॉफ्ट कॉर्नर आपल्याला पाहायला मिळतोय. संजय राऊत असतील किंवा अन्य शिवसेना ठाकरे गटाचे विनायक राऊत असतील, यांच्याकडून सकारात्मकच प्रतिक्रिया किंवा कॉमेंट्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यामुळे राज ठाकरे यांच्या विधानानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवी कलाटणी येताना आपल्याला पाहायला मिळू शकेल. महाराष्ट्राचं किंबहुना राजकारणच बदलताना आपल्याला पाहायला मिळू शकेल. धन्यवाद.